दरम्यान सामन्याला इथे सुरुवात केली जाते. आपण पाहतो एका बाजूला फातिमा सीफूड रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला सुलजाय प्रसन्न स्मृती देवरुख. गोलंदाजी मार्कडून सुयश. स्ट्राईक एंड वरती असेल प्रतीक कडव. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करून देवरुख एक्सप्रेस नावाने ओळखला जातो. अर्थात काय जिल्हा संघाचा आयकॉन इथे ओळखला जातो तोच श्रेयस सुयश पंडित यावेळेला गोलंदाजी मार्कून सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती लेफ्ट हँडेड बॅटर प्रतीक कडव तैनात. नॉन स्ट्राईक एंड वरती स्मित शिवलकर. पहिला चेंडू प्रतीक साठी उठवून खेळलाय. अर्थात काय क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथे मात्र 2 धावा पूर्ण केले जातील. या 2 धाव्याने संघाचा श्रीगणेशा होताना पाहायला गावतोय. बहारदार खेळीचं प्रदर्शन सातत्याने करताना पाहायला गावतो तो प्रतीक आणि स्मितच्या माध्यमातून. यावेळेला 2 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ती मात्र फातिमा सीफूड रत्नागिरी संघाची. गोलंदाजी मार्कून सुयश पुन्हा एकदा तयार. नक्कीच जर गेल्या वर्षीचा विचार केला गेला तर बेस्ट बॉलर या नावाने ओळखला गेला होता. याच मैदानावरती ज्याने गेल्या वर्षीचा काल गाजवला तोच असा गोलंदाज यावेळेला सज्ज झालाय. अर्थात काय सुयश पंडित जिल्हा आयकॉन यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. आणि ज्याला देवरुख एक्सप्रेस या नावाने ओळखलं जातं. देवरुख गावाची आन बान शान अर्थात काय तोच म्हणजे काय सुयश पंडित यावेळेला गोलंदाजी मार्कवरती सज्ज. परंतु स्मित शिवलकर सुद्धा कमी नाहीये. हा जखमी वाघ जेव्हा जेव्हा मैदानामध्ये वावरतो तेव्हा त्याची जेव्हा डरकाली फुटते तेव्हा समोरचा सुद्धा हात धरून जातो. आणि तोच जखमी वाघ मैदानाचा वावर घेताना पाहायला गावेल. स्मित शिवलकर स्ट्राईक एंडवरती सज्ज. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावा. अजूनही आणि यावेळेला धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 धावा. अजून या षटकामधले 4 चेंडूचा खेळ शेष बाकी. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय सुयश यावेळेला स्मिथच्या बॅट मधून खणखणीत फटका व्हायला गावतोय. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. नक्कीच काय खणखणीत दमदार शानदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी चौकार आल्या. परंतु पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट. नो बॉलचा इशारा पाहायला गावेल. जी हा नो बॉलचा इशारा दिला जातोय. नो +4 एकूण 5 धाबा इथे स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील. सुयश वरती हल्ला बोल केला जातोय. आणि नक्कीच काय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्मित शिवलकर सांगतोय स्वॅग को करेंगा सबका स्वागत. आणि स्वॅग केलाय अर्थात काय स्वॅग दाखवलाय तो मात्र आपल्या बॅटिंगच्या मार्कवरून. स्मित शिवलकरच्या माध्यमातून अफलातून प्रहार इथे बहायला गावलाय. दमदार शामदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी चौकार. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 8 रनचा पुढे पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कून गोलंदाज तयार होतोय. कशा प्रकारे मारा केला जाईल. कमबॅक पाहायला गावेल का. सातत्याने इथे कमबॅक करावं लागेल. तो मात्र गोलंदाज याला स्मिथ फायटर कडून स्मिथ शिवलकरला अनेकदा खेळताना पाहिलं असेल. नक्कीच अलग ही दिमाग से खेळता हुआ ये बंदा. यावेळेला पुन्हा एकदा ड्रॅग केलाय. 2 धावा इथे पूर्ण केली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 आकड्यावरती. धावसंख्या दुहेरी आकड्यांमध्ये जाऊन पोहोचली आहे 10. 10 लॉस ऑफ 0 विकेट. फातिमा सीफूड रत्नागिरी संघ यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गून गोलंदाज तयार. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. स्मिथ तयार असेल. पॉपिया कशा प्रकारे मारा करतोय. पुन्हा एकदा उठवून खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये इथे. मात्र डॉट बॉल पाहायला गावतोय. देवरुख एक्सप्रेस यावेळेला जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला गावेल. सुयश पंडित याच्या माध्यमातून जबरदस्त इथे गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केलं जात आहे. नक्कीच म्हटलं काय जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है. जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि या मॅच मध्ये इतिहास कोण बदलून जाणार आहे हा येणारा कालच इथे डिसाईड करणार आहे. नक्कीच काय या येणाऱ्या काळामध्ये कोणता सितारा इथे चमकणार हे पाहणं रंजक असणार आहे. स्मिथ शिवलकर पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कून सुयश. वा भाई वा लाजवाब गोलंदाजीचं प्रदर्शन. कुठ टप्प्यावरती गुड लेंथ वरती गोलंदाजी पाहायला लागली. लेग बाच्या स्वरूपामध्ये एक सिंगल भेटून जाईल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 11 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धावा स्कोर कार्ड वरती लगावले जातील. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अजून या षटकामधले एका चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या एका चेंडूचा कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया.
प्रतीक कडवला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आता मात्र सज्ज. प्रतीक वैयक्तिक 2 चेंडू 2 धाव्यांवरती खेळताना पाहायला गावतोय, परंतु कमबॅक केलं जाईल का प्रतीकच्या माध्यमातून? धमाकेदार फलंदाजी करावी लागेल. यावेळेला पुढचा चेंडू अशा प्रकारे मारा करतोय पाहूया. यावेळेला वेगवान फटका उठवून खेळलाय, अर्थात काय चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टांगा पलटी घोडे फरार, येणार कणकणीत भंडारी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जी हा, लाजवाब जबरदस्त 4 धावा. लगेच 4 धावा यावेळेला पाहायला गावले. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज होईल. वैती घोडला पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन आला अनुराज. अनुराज या मॅच वरती राज करणार का हे पाहणं रंजक असणार आहे. स्ट्राईक एंड वरती स्मित शिवलकर कशा प्रकारे मारा करतोय, अलकारी टटवलाय, अर्थात काय क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला गावलंय ते मात्र सुलजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघाच्या माध्यमातून कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील ते देवरुख संघाला. त्याच प्रकारे स्मित शिवलकर ते कमबॅक करताना पाहायला गावेल का हे पाहणं रंजक असणार आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय, शस्त्र वापरले जातात यावेळेला अनुराजच्या माध्यमातून. एक सिंगल भेटून जाईल, एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती, 18 रन्स. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. या 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केली जातील पाहूया. प्रतीक कडव मॅन फ्रॉम पेट किल्ला बॅटिंग मॅचवरती सज्ज होतोय, त्याच्या माध्यमातून धमाकेदार पहारी पाहायला गावेल का यावेळेला सजवलाय. लाजवाब फटका पाहायला गावतोय. पंचांकडून किती धावा? येस जी हा, 6 धावांचा इशारा मिळेल. लाजवाब तिथे खेळी पाहायला गावते. प्रतीकच्या बॅट मधून हल्ला बोल केलाय, हवाई हल्ला, एअर स्ट्राईक तिथे पाहायला गावली. आणि त्यानंतर लगावला गेलेला हा कडकडीत धमाका, भंडारी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. अनुराज वरती हल्ला केला जातोय. त्यानंतर पुन्हा एकदा ह्यावेळेला कमबॅक पाहायला गावतोय. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय, अफलातून डिलिव्हरी तिथे पाहायला गावली आहे. डॉट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. अजूनही या षटकामधले तब्बल 2 चेंडूचा खेळ शेष बाकी. 2 चेंडूंवरती किती धावा वसूल केले जातील पाहूया, परंतु यावेळेला पंचांकडून नक्की दंडित केलं जाईल. नियम क्रमांक 22 चा वापर इथे केला जातोय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पहा. यावेळेला धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती, 29 रन्स आपण पाहतोय. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष बाकी. अनुराज पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय प्रतीक कडव तैनात. आपल्याला वेगवान फटका उचललाय, सुरेख फटका आहे, परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू ट्रॅव्हल होईल पाहूया किती धावांसाठी. पंचांकडून जाहीर क्षेत्राचं आव्हान, अर्थात काय 2 धावा इथे स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील माझ्या बाबा. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. हॅलो
तर त्या ठिकाणी आमचे मित्र मुरुगवाडा विभागातील सन्माननीय ईशान शेठ नागवेकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने ईशान शेठ नागवेकर यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिल्या पर्वापासून या 6व्या पर्वापर्यंत एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभत असतं, सातत्याने पाठबळ ज्यांच्या माध्यमातून राहिलं आहे ते आमचे मित्र सन्माननीय ईशान शेठ नागवेकर यांचं देखील मंचावरती सह आगमन होतं आहे. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी मी प्रसाद भुते यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आमचे मित्र मुरुगवाडा विभागातील ईशान शेठ या ठिकाणी नागवेकर यांचं आपण स्वागत करावं. गोलंदाजी मार्कडून सज्ज होतोय प्रितेश. वा वा वा, जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आहे. चक्री वादळ यावेळेला मैदानामध्ये पाहायला गावतोय. चक्री गोलंदाज सज्ज होतोय प्रितेशच्या माध्यमातून. धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन, वा लाजवाब इथे पाहायला गावतोय. सातत्याने झापूक झुपूक गोलंदाजी पाहायला गावली आहे. त्यानंतर आमचे मित्र तुळसुंदे विभागातील राकेश आडवीरकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. तुळसुंदे या संघाच्या माध्यमातून सातत्याने अतिशय चांगल्या दर्जाचं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं ते आमचे मित्र राकेशजी आडवीरकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. मी दीपंकर भोळे यांना विनंती करतो या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करावं. यावेळेला हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न, चेंडूखाली आहे क्षेत्ररक्षक, त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावतोय. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन. गोलंदाज आपण पाहतोय प्रदेशच्या माध्यमातून. धावसंख्या 35 रन्स 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. या 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. यावेळेला मैदानामध्ये चक्री वादळ पाहायला गावले. अर्थात काय, चक्री गोलंदाज, एक आगळी वेगळी पद्धत, आगळी वेगळी स्टाईल यावेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला गावते. ती मात्र प्रिथेशच्या माध्यमातून. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू यावेळेला उठूंग उडवलाय, परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, करत नसेल चूक, पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाज स्मिथ शिवलकरचा खेळ. मोठा मोहरा आता मात्र डगआउट मध्ये परतेल. बडी मछली जाल में फसी है, नशीब निघाल धोंडू, त्याला इथे काय करेल पांडू. स्मिथ शिवलकर बॅक टू द पवेलियन. ओयुठी आउट. यावेळेला वेगवान गतीची गोलंदाजी पाहायला गावते प्रदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कॉल दिला असेल, कॉलिंग कॉर्डिनेशन तिथे चुकलं गेलं पाहायला गावलंय, परंतु 2 धावा इथे जोडली जातील. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 37 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. लॉस ऑफ 1 विकेट. फातिमा सीफूड रत्नागिरी. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आपण पाहतोय. अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. फुलरलेनचा चेंडू आहे, अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. फटका सजलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावेल.
तदवर 2 धावा इथे मुकंमल केले गेले. त्या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या गडावरती. यावेळेला फातिमा सीफूड रत्नागिरी पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक, तिथे रोखला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा थ्रो पाहायला गावतोय. या 2 धाव्याने षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41. तर आमचे मित्र केतन शिरगावकर यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. एक सपोर्ट सिस्टीम म्हणून त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभत असतं. यावेळेला गोलंदाजी मार्कडून गोलंदाज सज्ज होतोय मनीष. पहिला चेंडू पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला गावतोय प्रतीक कडवच्या माध्यमातून धमाकेदार फलंदाजी पाहायला गावेल का. डिफाईन लीग मध्ये खेळला गेला हा फटका. तद्वर धाव मुकंमल केले गेले तब्बल 3. तर या ठिकाणी मी साहिल तोडणकर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण केतन शिरगावकर याचं आपण स्वागत करावं. साहिल तोडणकर यांना मी विनंती करतो या ठिकाणी आपण केतन शिरगावकर याचं आपण स्वागत करावं. पुढचा चेंडू याही वेळेला व्हाईट बॉलचा इशारा दिला जाते. पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जाते. सातत्याने अतिरिक्त धावांचा पाऊस इथे आता पाहायला गावतोय. पुन्हा एकदा पाहूया पंच दंडित करताना पाहायला गावत आहेत. या भर रात्रीच्या वेळेमध्ये पंचांना व्यायाम करण्याची संधी हा गोलंदाज सातत्याने देताना पाहायला गावतोय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा दिला जाईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू आहे. इथे मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. फलंदाज याला काही चेंडू समजला नाहीये, परंतु पंचांकडून डिसिजन नक्कीच इथे एक धावा इथे घोषित केले जाईल. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 48 रन्स 48 सेकंदावरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकामधले तब्बल 4 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. या 4 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातात पाहूया. गोलंदाजी मार्कडून गोलंदाज मनीषला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम सोलचाईज प्रसन्न स्मृती देवरुख संघ स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल. प्रत्येक कडव मॅन फ्रॉम पेट किल्ला रत्नागिरी जिल्हा ज्याने गाजवलाय तोच मात्र प्रत्येक कडव स्ट्राईक एंडवरती, परंतु गोलंदाज सुद्धा कमी नाहीये. गोलंदाज सुद्धा तरबेजस्थिती पाहायला गावलाय. बहारदार गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने केलं जाते ते मनीषच्या माध्यमातून. आणि हाच कमबॅक या क्रिकेटमध्ये गरजेचा असतो. तो कमबॅक पाहायला गावतोय. यावेळेला पुढचा चेंडू अशा प्रकारे मारा केला जाईल. बॅटर तयार प्रतीक. गोलंदाजी मार्कून बॉलर तयार. पुढचा चेंडू यावेळेला वेगवान गतीचा चेंडू, परंतु पंचांकडून पुन्हा एकदा दंडित केलं जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये सातत्याने भर पडली जाते. अतिरिक्त धावा फेकून चालणार नाही माझ्या भावा, कारण मॅच इथे बॅकफूट वरती जाऊ शकते.
आणि नक्कीच यावेळेला काय पाहायला लगावलंय, बहारदार फटका तिथे लगावला जातोय. प्रतीकच्या बॅट मधून किती धावा इथे लगावले जातील पाहूया. यावेळेला रनिंग विडवेचा ताळमेळ तिथे पाहायला गावतोय. धावा पूर्ण केली जातील नक्कीच. 4 या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकामधले तब्बल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी. या 3 चेंडूंचा कशा प्रकारे मारा केला जाईल पाहणं रंजक असणार आहे. प्रतीक कडव कशा प्रकारे मारा करतोय. हलकरी टटवायचा प्रयास, परंतु पंचांनी दंडित केलाय. व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पाहायला गावतोय. दबाव निर्माण झालाय, गोलंदाजावरती प्रभाव काढावा लागेल. तो मात्र गोलंदाजाला गल्लीमध्ये खेळायचा विचार, पॉईंटच्या दिशेकडून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाहूया किती धावांसाठी ते खर्च केला जाईल. त्यानंतर पुन्हा एकदा नक्कीच ओयुटी आउट. हे मात्र अरबाज बॅक टू द पवेलियन पाहायला गावेल. डगआउट मध्ये परतावं लागेल. ते मात्र अरबाज याला हक्का बक्का करणारा धक्का यावेळेला पाहायला गावलाय अरबाजच्या स्वरूपामध्ये. स्कोर कार्ड वरती स्कोर लगावला जातोय. 56 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. फातिमा सी फूड रत्नागिरी. धावसंख्या 56. अजून या षटकामधले 2 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. यानंतरचा होणारा सामना विनर चिपलून बनाम सोळजाई श्रीवर्धन रायगड. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला या कॉम्बॉक्स मध्ये आपलं नाणेफेकीचं खवली ते उडवलं जाईल आणि त्यानंतर टॉसचा बॉस कोण बनणार हे डिसाईड केले जाईल. नक्कीच काय आपण पाहतोय रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात नाईट अँड क्रिकेट स्पर्धा भंडारी चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 6वे. आणि या 6व्या पर्वाचा आहे आम्हाला गर्व, कारण आहे पर्व आहे 6वं. नक्कीच काय सीझन 6 चा थरार आपण पाहतोय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा. गोलंदाजी मार्कडून बॉल येतो यार. पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू, परंतु पंचांनी दंडित केलंय. इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे, समुद्रात मासानी तडिक मॉल. दिस इज व्हाईट बॉल. परंतु त्यानंतर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. दबाव निर्माण केलाय तिथे, मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं गचाल पाहायला गावलं, परंतु कव्हर केलाय. तत्वर धाव मुकम्मल केले जातील. पाहूया किती. नक्कीच 3 धावा. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 60 रन्स वरती जाऊन पोहोचलेत. 6 धावा. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळ शेष आहे माझ्या भावा. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुभान झॅम्पा तैनात आहे. सुभानच्या माध्यमातून कोणता प्रहार पाहायला गावेल का. झॅम्पा एक बाहुबली फलंदाज आहे. याच्या मनगटांमध्ये ताकद आहे, परंतु प्रहार करणं गरजेचं आहे. प्रहार कराल तर नक्की मॅच मध्ये दबाव क्रिएट होणार आणि दबाव क्रिएट झाला तर नक्कीच इथे मात्र प्रेशर निर्माण होणार आहे. आणि तो प्रेशर निर्माण केला जाईल का, तो गोलंदाजाच्या माध्यमातून प्रेशर निर्माण होईल की तो मात्र फलंदाजाच्या, तो पाहणं रंजक असणार आहे. यावेळेला काय झालंय, काय बिघडलंय. इनिंगचा इथे समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 61 आणि 62 रन्स टू विन असं टार्गेट यावेळेला सोलसाई प्रसन्न स्मृती देवरुख संघासमोर इथे ठेवलं जाईल. ते मात्र फातिमा सी फूड रत्नागिरी संघाच्या माध्यमातून. तर मंचावरती या ठिकाणी प्रतीक वास्के आमचे मित्र मुरुगवाडा विभाग यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. या ठिकाणी मी ईशान नागवेकर यांना मी विनंती करतो, या ठिकाणी आपण प्रतीक वास्के यांचं आपण स्वागत करावं.
तर पुन्हा एकदा या ठिकाणी पुकार दिला जातोय. सोमजाई श्रीवर्धन रायगड संघ, त्यानंतर विनर्स चिपळूण संघ. या ठिकाणी आपल्याला 5 धावांची पेनल्टी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने देण्यात आली आहे. जर या पुकारानंतर जर आपण उपस्थित झालात नाही तर अजूनही 5 धावांची पेनल्टी देऊन सामना खेळवण्यात जाईल आणि त्यानंतर देखील आपला संघ जर या स्पर्धेत या मंचावरती उपस्थित झाला नाही तर या स्पर्धेतून बाद ठरवला जाईल. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. सुरुवात थोडीशी खराब पाहायला गवते. स्मिथ शिवलकरच्या माध्यमातून अतिरिक्त धावा. यावेळेला व्हाईट +1 एकूण 2 धावा इथे जोडले जात आहेत. संघाचं श्री गणेश 2 धाव्याने होताना पाहायला गावले. तर आमचे मित्र चिपळूण विभागातील फारुखबाई यांचं देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. फारुखबाई चौगुले यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत. आपणास देखील विनंती असेल या ठिकाणी आपण मंचावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आम्ही जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने फारुखबाई चौगुले यांचं आपण स्वागत करतो. स्ट्राईक वरती सज्ज होतोय. बॅटर रबर पाहतोय. एका बाजूला श्रेयश तर दुसऱ्या बाजूला मनीष. गोलंदाजी मार्कून स्मिथ शिवलकर. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू होता. बॅटर सुयश याला लेग बॅकच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक सिंगल भेटून जाईल आणि एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वरती आता मात्र आपण पाहतोय मातंबर फलंदाज आहे मनीष. मनीषच्या खांद्यावरती ती जबाबदारी आहे आपल्या संघाला मोठे योगदान देण्याचं काम तो मनीष सातत्याने करताना पाहायला गावेल. धावसंख्या 5 एकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकामधले तब्बल 5 चेंडूंचा खेळ शेष बाकी. स्मिथ शिवलकर ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू पुल केलाय. समोरच्या दिशेने खेळलेला फटका क्षेत्रक्षेत्रीचे थोडासा गचाल पाहायला गावलाय परंतु धावा पूर्ण केली जातील किती पाहूया. जी हा नक्की 3 धावा इथे जोडली जातील. 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सोलजाई प्रसन्न स्मृती चषक स्मृती देवरुख संघाची. ऑल देवरुख संघ विनंती असेल अभि तळेकर आमचे मित्र आपण व्यासपीठाजवळ यायचंय. महत्वाचा आपल्याकडे काम असेल. ऑल देवरुख संघ अभि तळेकर विनंती असेल आपण मंचाजवळ या. त्यानंतर यावेळेला लाजवाब फटका पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ठेंद्रेंचा बरं पाहतोय 10 धावा. लॉस ऑफ 0 विकेट. स्ट्राईक एंडवरती सुयश पंडित जिल्हा आयकॉन नावाने नक्कीच प्रसिद्ध आहे. नक्कीच काय जिल्ह्याचा आयकॉन ज्याला म्हटलं जातं तोच सुयश पंडित स्ट्राईक एंडवरती सज्ज पाहायला गावतोय. धावसंख्या 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या रीतीने ठेवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात रोखला जातोय.
परंतु मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. प्रहारांवरती प्रहार इथे करायचा प्रयत्न पाहायला गावतोय. तो सोलसाई प्रसन्न स्मृती देवरुख संघाच्या माध्यमातून अजून या षटकामधल्या एका चेंडूचा खेळ शेष बाकी. यावेळेला लगावलाय लाजवाब फटका पाहायला गावतोय. आर पार सीमा पार. यावेळेला खणखणीत दमदार शामदार भंडारी चॅम्पियन ट्रॉफी चौकार येताना पाहायला गावतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता तो फटका लगावला गेला. लाजवाब मनीषच्या बॅट मधून धमाका हवाई हल्ला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17. वैयक्तिक कोडीला पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक चालू होतं. स्मिथ शिवलकरच्या अंतिम चेंडूवरती हल्ला बोल केलाय. तो मात्र मनीषच्या बॅट मधून खणखणीत चौकार आलाय. पाहूया दुसरं षटक घेऊन कोण येत आहे. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. ताबडतोड फलंदाजी केली जाते. एका बाजूला मनीषच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूला सुयश पंडितच्या माध्यमातून धमाकेदार प्रहारांची आतिषबाजी. हॅलो. तर आमचे मित्र या ठिकाणी फारुख चौगुले चिपळूण यांना विनंती असेल आपण मंचाजवळ यायचं आहे. आपलं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. फारुख चौगुले चिपळूण विनंती असेल आपलं देखील या ठिकाणी मंचावरती सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कडं बरं पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क करून अय्यूबला आपण पाहतोय. वैदिक कोटेला पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक पाहायला गावतोय. तो अय्यूबच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. यावेळेला वेगवान गतीची गोलंदाजी पाहायला गावते. सातत्याने अय्यूबच्या माध्यमातून धमाकेदार गोलंदाजीचं प्रदर्शन. परंतु बॅटर सुद्धा कमी नाहीयेत. एका बाजूला आपण पाहतो सुयश पंडित कशा प्रकारे मारा करतोय. वेगवान गतीचा चेंडू. पुन्हा एकदा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. शस्त्र सातत्याने वापरले जात आहेत. इथे पुन्हा एकदा एक सिंगल भेटून जाईल. एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. धावसंख्या 20 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 20 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. यावेळेला स्कोर कार्ड वरती स्कोर पाहायला गावतोय तो मात्र सोलसाई प्रसन्न स्मृती देवरुख संघाचा. अजून या षटकामधले डबल 3 चेंडूचा खेळ शेष बाकी आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रेट वरती मनीषला आपण पाहतोय. मनीषच्या माध्यमातून हवाई हल्ला पाहायला गावणार का हे येणारा काळच डिसाईड करणार आहे. परंतु पंचांनी ते मात्र नो बॉलचा इशारा दिलेला आहे. खायला दिलं होतं मटन परंतु घशात घुसलंय चिकन. नो बॉलचा इशाऱ्यावरती कोणताही प्रहार नाहीये. इथे काय यावेळेला रामा रे रामाने काय चालू आहे या मॅच मध्ये. ड्रामा नक्की ड्रामा पाहायला गावतोय. त्यानंतर ट्रॅक केलंय. हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न परंतु धावा मुकंमल केली जातील 2. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 23 रन्स. धावसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचले. त्यानंतरचा हा वेगवान गतीचा चेंडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 2चा खेळ इथेच समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 26 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र समीकरण उरलंय. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 12 वरती 36. काय होणार काय बिघडणार या येणाऱ्या काळामध्येच पाहायला गावणार आहे. कारण असंही म्हटलं जातं ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी मित्रांनो. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. आणि या मॅच मध्ये वेळ कोणाची बदलली गेली आहे हे पाहणं या येणार काळ डिसाईड करणार आहे. नक्कीच काय हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहायला गावेल सोलसाई प्रसन्न देवरुख संघ तर दुसऱ्या बाजूला फातिमा सी फूड रत्नागिरी. 12 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावेल. विक्रांत गोलंदाजी मार्कडून सज्ज होतोय. विक्रांत
या वेळेला रनिंग बिटवीनचा ताळमेळ तिथे पाहायला गावलाय. तू मैं तिथे पाहायला गावतोय, परंतु इथे धावा पूर्ण केली जातील नक्कीच. एक सिंगल भेटून जाईल. धावसंख्या 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 27 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डावरती. इथून कमबॅक करावं लागेल ते मात्र दोन्ही संघांना प्रयत्न सातत्याने करावे लागतील, कारण प्रयत्न कराल तर नक्की सफलता तुमच्या पाठीशी येणार, यामध्ये काही शंका नाहीये. प्रयत्न तिथे परमेश्वर असतो आणि स्वतः स्वामी समर्थ सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि या मॅच मध्ये कोण कोणाच्या पाठीशी आहे हे पाहणं रंजक असणार आहे. गोलंदाजी मार्कडे विक्रांतला आपण पाहतोय, हलक्या रीतीने टटवायचा प्रयत्न. झॅम्पा आहे, वन बाउन्स फील्ड करतोय आणि त्यानंतर तिथे थरू पाहायला गावेल. अर्थात काय 2 धावात रोखू नाही शकत आहे गोलंदाज. धावसंख्येमध्ये बर 2 धावांनी वाढ होईल आणि पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. 29 रन स्कोर कार्ड वरती लगावला गेलाय. स्ट्राईक एंड वरती सुयश पंडित तैनात. कशा प्रकारे मारा करतोय विक्रांत. याचा पुढचा चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे, परंतु पंचांनी इथे मात्र नक्कीच नो बॉलचा इशारा घोषित केलाय. नियम क्रमांक 21 चा वापर इथे केला जातोय आणि यावेळेला नोच्या स्वरूपामध्ये एक धाव वाढ केली जाईल. धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. यावेळेला पुढचा चेंडू अशा प्रकारे मारा करतोय, वेगवान फटका उचलायचा प्रयत्न. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. जी हा, काय देखताय जिलेबिया आणि मागताय भजिया अशी अवस्था यावेळेला पाहायला गेली आहे. झेल पकडला परंतु काही इलाज नाही झाला. ज्या वेळेला बादल चौधरी सर सांगतात फ्री हिट वरती पावडर, यावेळेला पाहायला गावते. अर्थात काय नक्कीच काय, बाबा गेलो पंढरपुरात, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे, अशाच प्रकाराचा हा चेंडू यावेळेला पाहायला गावलाय. नक्कीच काय बॉलरने नो बॉलचा इशारा पंचांनी दिलाय आणि विकेट होऊन सुद्धा बॅटर नॉट आउट पाहायला गावलाय. जबरदस्त. इथे मात्र कमबॅक केलं जाईल का पाहूया. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळायचा प्रयत्न. स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट डिलिव्हरी केली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. स्मिथ शिवलकर, स्पायडरमॅन तिथे तैनात होता. जाळं फेकलं, चेंडूला रोखलं आणि त्यानंतर सुरेख थ्रो तिथे पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 आकड्यावरती. अजून एक षटकामधले 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. या 3 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केली जातील पाहूया. स्ट्राईक एंड वरती मनीष तैनात. यावेळेला ड्रॅग केलाय, मिड ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्मिथ शिवलकर येतोय चेंडूवरती, त्यानंतर तिथे थ्रो पाहायला गावेल. 2 धावा पूर्ण कम्प्लीटरित्या पाहायला गावतील. तर या ठिकाणी आमचे मित्र चिपळूण विभागातून फारुखभाई चौगुले या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. फारुखभाईंना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या आणि व्यासपीठावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा आहे. यानंतर होणारी लढत असेल निश्चितपणे या ठिकाणी विनर्स चिपळूण विरुद्ध सोमजाई श्रीवर्धन रायगड. दोन्ही संघांचे संघनायक दोघांना देखील विनंती असेल, आपण व्यासपीठावरती यायचंय. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. सोमजाई या ठिकाणी रायगड संघ, त्यानंतर विनर्स चिपळूण संघ यांना विनंती असेल या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी मंचावरती यायचंय. आमचे मित्र मुरुगवाडा विभागातील ईशान शेठ नागवेकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाईल. तर चला, रायगड संघ त्यानंतर चिपळूण संघ आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडूंवरती 25 धाव्यांची गरज आहे. 7 बॉल आणि 25 धावा. बॅटर तयार. मंगेश ट्रॅक एंड वरती सज्ज होतोय. पहिला चेंडू मंगेश साठी वेगवान गतीचा चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. पावे किती धावांसाठी इथे वसूल केले जातील. तब्बल 3 धावा यावेळेला जोडले जातील. या 3 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. समीकरण बदलेल. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज आहे. 6 वरती 22 धाव्यांची पारी इथे लगावी लागेल. नक्कीच बॅटिंग मार्फतवरती आपल्याला पाहायला गावेल. सुयश पंडित त्याच्यावरती जबाबदारी आहे. संघाचा पुरेपूर भार इथे. नाणेफेकीचा कौल घेतला जातो ईशान शेठ नागवेकर यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल जिंकतोय संघ तो म्हणजेचा चिपळूण संघ. स्पर्धेचे काही नियम आहेत, आपण निर्णय ऑन दी स्पॉट सांगायचा आहे. यस, यावेळेस मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला गेला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि यावेळेस मात्र फलंदाजीचं आमंत्रण असेल. यावेळेस मात्र निश्चितपणे
सोमजाई श्रीवर्धन रायगड या संघाला आमचे मित्र या ठिकाणी मोहिंदर उर्फ पापा भोळे यांचा देखील मंचावरती शुभागमन होत आहे. त्यांचं जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष असं स्वागत असेल. वेळात वेळ देऊन या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते दाखल झाले आहेत. रत्नागिरी पोलीस सेवा ज्यांच्या माध्यमातून बजावली जाते, तसेच एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व देखील असतील, तसेच भंडारी चषक प्रेमी म्हणून ते या पहिल्या पर्वापासून या 6व्या पर्वापर्यंत एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ज्याच्या माध्यमातून एक चांगलं पाठबळ सहकार्य असतं ते आमचे मित्र मोहिंदर उर्फ पापा भोळे यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी या ठिकाणी प्रसाद भुते तसेच या ठिकाणी आशिष शिरगावकर यांना विनंती करतो, या ठिकाणी आपण मोहिंदर उर्फ पापा भोळे यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. यावेळेला अंतिम षटकाला इथे सुरुवात केली जाते. वैयक्तिक कोटीतल्या पहिल्या संघाच्या वतीने अंतिम षटक गोलंदाजी मार्कडे सज्ज होते अमान खाजी. यावेळेला कशा प्रकारे मारा करेल स्ट्राईक वरती मगेश सैन्यात आहे. समीकरण आहे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धाब्यांची गरज होती, परंतु यावेळेला डिक्लरेशन बॉक्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पाहूया पंचांकडून इथे 1 धाब्याचा इशारा येतोय. तर निश्चितपणे वेळात वेळ देऊन या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी दाखल झाले ते मोहिंदर उर्फ पापा भोळे. जयभैरी मुरुगवाडा या संघाच्या माध्यमातून गेली 2 दशक या ठिकाणी अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, ज्याच्या माध्यमातून अजूनही चांगला दरारा दबदबा राहिला आहे. ते मोहिंदर पापा भोळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. पंच आउट. यस, नक्कीच पंचांच्या माध्यमातून विकेटचं पतन इथे पाहायला गावतंय. बॅटर मगेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज होईल. अकीब समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. अमान काझी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कूड तयार. यावेळेला वेगवान गतीचा फटका खेळायचा प्रयास अलॉंग द कार्पेट फटका सजवलाय. चेंडू खाली झॅम्पा येतोय. झॅम्पाच्या माध्यमातून तिथे थ्रो पाहायला गावेल. 2 धावा तर रुकू नाही शकत आहे गोलंदाज. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 43 आकड्यावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज आहे. उत्तुंग फटका उचलावा लागेल. प्रहार केलाय. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेकडे पळतोय. पळ किती धावा इथे रोखले जातील. यावेळेला पुन्हा एकदा थ्रो पाहायला गावेल. चौकार तर रोखायचा प्रयत्न पाहायला गावतोय, परंतु नो प्लस. एकूण 4 धावा, एकूण 5 धावा टोटल पाहायला गावतील. वा भाई वा, इथून गेम प्लॅन चेंज केलं जात आहे. देवरुख संघ कमबॅक करताना पाहायला गावतोय. धावसंख्या 48 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. समीकरण बदललंय. पुन्हा एकदा समीकरण जाऊन पोहोचलंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 3 वरती 14. मजा आहे का, मजा आहे का, मजा आहे का? जी हा, मॅच हाय व्होल्टेज पाहायला गावते. 3 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती आकिबच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. मोठे प्रहार करावे लागतील. हलक्या रीतीने झटवायचा प्रयत्न. 1 धावा तर पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धाव्याचा कॉल इथे दिला जाईल का? नाकारलाय. आता मात्र 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. सामना कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 2 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज. वेगवान फटका आहे, परंतु चेंडू खाली आशिष क्षेत्ररक्षक स्मिथ शिवलकर तिथे तैनात होते आणि त्यांच्या माध्यमातून अफलातून क्षेत्ररक्षण पाहायला गावलंय. रोखलाय चेंडूला आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय. आता मात्र सोलजाई प्रसन्न स्मृती देवरुख संघ थोडासा बॅकफूट वरती जाताना पाहायला गावतोय, परंतु त्यानंतर केलेला हा प्रहार पाहूया किती धावा इथे खेचून जाईल. नक्कीच इथे विजेता संघ ठरेल तो मात्र फातिमा सी फूड रत्नागिरी. विजेत्या संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. तसंच पराभव झालेल्या संघाला विनंती असेल की आपला कर्णधार मंचावरती येऊन नक्कीच आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला नक्कीच इथे सन्मान केला जाईल. विनंती असेल देवरुख संघाच्या कर्णधाराला की आपण मंचावरती येऊन आपला सन्मान स्वीकारावे. यस, गेल्या पर्वामध्ये 2025 म्हणजेच 5व्या पर्वामध्ये जो या स्पर्धेचा विनर संघ ठरला होता तो देवरुख संघ. या